तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार यावर आता शिक्कामोर्तब झालाय। नवीन प्रभाग रचनेविरोधातल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्यात। तसंच 27% ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिकाही सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। त्यामुळे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झालाय। वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय। तर सुप्रीम कोर्टाचा निकाल काय आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मनपा जिल्हा परिषद निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच होणार। ओबीसी आरक्षणासहच मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार। 6 मे रोजीच्या आदेशानुसार 27% ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील। लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं हे आदेश दिले। 11 मार्च 2022च्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार नाही। प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या, तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे। त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे। 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील। त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या। आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालय